उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। पवार यांनी माळेगाव इथल्या साखर शाळेची पाहणी केली। माळेगाव येथील साखर शाळेची पाहणी करत त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवादही साधला। जालन्यात भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत। प्रत्येक वॉर्डासाठी 5 इच्छुक उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार आहेत आणि ती 5 नावं वरिष्ठांकडे पाठवली जाणार आहेत। सर्व्हेनुसार वरचढ उमेदवाराला संधी दिली जाईल, अशी माहिती भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी दिली। रायगड जिल्ह्यातील 10 नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी रविवारी होणार आहे। मतमोजणीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते आहे। हिंगोलीमध्ये पारदर्शक पद्धतीनं निवडणुका पार पडाव्यात यासाठी निवडणूक विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत। शहरातील 72 मतदान केंद्रावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। मतदान केंद्रावर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी हायटेक पद्धतीनं ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करत 72 मतदान केंद्रावर करडी नजर ठेवली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगर परिषदेसाठी उद्या मतमोजणी पार पडणार आहे। अभिनेता सोनू सूदनं साईबाबांचं दर्शन घेतलं। त्यानंतर सोनू सूदनं मतदान केंद्राच्या जवळ जाऊन विनोद राक्षेंची भेट घेतली। यावेळी कोपरगावातील नागरिकांसह पोलिसांनाही सोनू सूद सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही। जळगावच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। माणिकराव कोकाटे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदी आमदार अनिल पाटील यांना संधी देण्यात यावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील मतदार यादीमध्ये एका वडिलांच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद आढळली आहे। या प्रकरणी शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली। या 268 नावांपैकी बहुसंख्य नावं यूपी आणि मध्य प्रदेशातल्या तरुणांची आहेत। अंबरनाथच्या कोहजगाव परिसरात शिवसेना काँग्रेसमध्ये राडा झालाय। मत टाकू देत नसल्याचा आरोप प्रत्यारोप सुरू असून शिवसेना काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले। अहिल्यानगरच्या कोपर गावात पुन्हा राडा झालाय। मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकला जात असल्याचा दोन्ही पक्षांनी आरोप केला आहे। मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळी मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केला। मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये ही लढत होती आहे। बारामतीमध्ये बोगस मतदानाचा प्रकार समोर आलाय। एका मतदाराचं मतदान आधीच कोणीतरी करून गेलं असं धक्कादायक प्रकार समोर आलाय। अमित कुलथे हे तिथे दाखल झाल्यानंतर आपल्या नावावर आधीच कोणीतरी मतदान करून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले। राज ठाकरे यांनी भांडूप, मानखुर्द आणि गोवंडी या ठिकाणी शाखांचं उद्घाटन केलं। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत। मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे अनेक जण मतदानाला न जाता सहलीला जात आहेत। त्यामुळे टूर ऑपरेटर कार्यालय, हॉटेल, रेस्टॉरंट्स अशा ठिकाणी मतदानाच्या तारखेचे फलक लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। मुंबईत 1,68,000 दुबार मतदार आहेत असं निश्चित झालंय। दुबार मतदारांच्या यादीच्या पडताळणीचं काम पूर्ण होत आलं। पुढील 2 ते 3 दिवसात या दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेतलं जाणार आहे। निवडणुकीच्या काळात बँक अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना संभाजीनगरच्या आयुक्तांनी दिल्या। तर बँकांनी उमेदवारांचं स्वतंत्र खातं उघडावं आणि निवडणूक काळात होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांची माहिती देण्याच्या सूचना दिल्या। भिवंडी निजामपूर शहर मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली आहे। महापालिकेचे आयुक्त तसंच अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक झाली। यामध्ये मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या सुविधा आणि साहित्याचा आढावा घेतला आहे। पुण्यात मनसेकडून 400 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या। महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या। 41 प्रभागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या। सांगलीच्या काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी माजी सभापती राजेश नाईक यांची निवड झाली आहे। पृथ्वीराज पाटील यांनी राजीनामा देत भाजपात प्रवेश केल्यानंतर 5 ते 6 महिन्यांपासून जिल्हाध्यक्षपद रिक्त होतं। अखेर राजेश नाईक यांची निवड करण्यात आली आहे।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव मिळावं या मागणीसाठी पायी दिंडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. 22 ते 24 डिसेंबर रोजी भिवंडीतील मानकोली ते नवी मुंबई विमानतळापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. मात्र निवडणुकीच्या आचारसंहिता असल्यामुळे मोर्चाला परवानगी नाकारली आहे. भिवंडीमध्ये रस्त्याचं रुंदीकरण करण्यात येत आहे. मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणाला स्थानिक नागरिक आणि संघर्ष समितीनं तीव्र निषेध केलाय. प्रशासनानं सक्तीची कारवाई सुरू ठेवल्यास आंदोलनाचा देखील इशारा संघर्ष समितीने दिला आहे. राजगुरुनगरमध्ये नागरिकांनी कॅन्डल मार्च काढलाय. शहरात झालेल्या विद्यार्थ्यांच्या खुनाच्या घटनेनंतर नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन शांततेचा आणि न्यायाचा संदेश दिला. हत्येच्या घटनेनंतर शहरात प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. मध्य प्रदेशच्या हरदासपूरमधील तेज बहादूर सिंग यांनी साईबाबांच्या चरणी 200 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला. यावेळी शिर्डी साईबाबा संस्थांना साईभक्त तेज बहादूर सिंग यांचा सत्कार करत आभार मानले. मुंबईमधील दादर, धारावी, अंधेरी आणि वांद्र्यात पाणी कपात केली जाणार आहे. 22 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून 26 डिसेंबरला दुपारी 1 पर्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. ठाणे महापालिकेच्या कळवा परिसरात पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू आहे. अमेरिकेसाठीच्या विमान भाड्यात अचानक वाढ झाली. नवी दिल्ली ते न्यूयॉर्कच्या प्रवासाचं एकमार्गी भाडं 37,000 रुपयांवरनं थेट 70 ते 80,000 रुपयांवर गेलेले आहे. सणवार करून मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार भारतात परतण्याचा काळ असतानाच हा निर्णय लागू झाल्यानं प्रवाशांना फटका बसला आहे. महाराष्ट्रातून दुबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या एका महिन्यात 2,09,000 प्रवाशांनी दुबईवारी केली आहे. त्यापाठोपाठ 1,12,000 प्रवाशांनी लंडनला भेट दिली आहे. इंडिगोची विमान उड्डाणं रद्द झाल्याच्या घटनेची CCI या केंद्र सरकारच्या संस्थेनं गंभीर दखल घेतली. ही संस्था आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे. तर या प्रकरणामध्ये यापूर्वीच DGCAनं उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र आता CCIनं देखील चौकशी सुरू केल्यामुळे कंपनीच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचं काम रखडलं होतं. आता केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या अखत्यारीत येणारी सर्व कामं त्वरित सुरू करून खर्चाचा भार रेल्वे उचलणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता या कामाला गती मिळणार आहे. पुणे विमानतळावरून उड्डाण करणारी 4 विमानं रद्द करण्यात आली आहेत. विमानांच्या उड्डाणाला धोक्याचा फटका बसलाय. यावेळी 2 विमानं दाट धुक्यामुळे रद्द झाली आहेत. ऐनवेळी विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे.